नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. श्री दिलीप तुकाराम साबळे यांचा 37 वर्षाच्या निष्ठापूर्ण सेवेचा सत्कार. विद्यालयात भावपूर्ण सेवापूर्ती सोहळा. दलित मित्र कैलासवासी गणपतराव ओलेकर शिक्षण विकास मंडळ अलकुड एस संचलित श्री वसंतदादा पाटील विद्यालय चोरोची येथे एक भावपूर्ण आणि संस्मरणीय असा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ कर्मचारी श्री दिलीप तुकाराम साबळे यांचा 37 वर्षाच्या दीर्घकाळातील निष्ठापूर्ण सेवेचा गौरव करण्यात आला. श्री दिलीप साबळे हे शिपाई या पदावर कार्यरत असताना विद्यालयाच्या दैनंदिन कामकाजात, शालेय सुशोभीकरणात आणि विद्यार्थ्यांच्या सुखसुविधेसाठी सतत अग्रेसर राहिले. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शाळेच्या प्रत्येक कामात त्यांचा सहभाग असे. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि अथक मेहनत ही त्यांची वैशिष्ट्ये होती. अशा एका समर्पित सेवकाचा सन्मान करताना विद्यालय परिवाराने त्यांच्या योगदानाची मनोभावे नोंद घेतली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे प्रमुख माननीय दीपकराव ओलेकर यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून महाकाली सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीमती अनिता वहिनी, विजय अण्णा सगरे व चोरोची गावचे सरपंच पांडुरंग यमगर शेठ, मार्केट कमिटीचे उपसभापती रावसाहेब पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेशदादा साबळे, गंगाराम विकास सोसायटीचे चेअरमन डॉक्टर अविनाश यमगर, व्हाईस चेअरमन हर्षवर्धन साबळे, विकास सोसायटी चेअरमन जनाप्पा खताळ, तिसंगी हायस्कूलचे मुख्याध्यापक ब्रह्मदेव यमगर, कंत्राटदार महादेव यमगर, जितेश यमगर आणि समाजसेवक दत्तात्रय लोखंडे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात उपसभापती रावसाहेब पाटील, सरपंच पांडुरंग शेठ, डॉक्टर अविनाश यमगर, रमेशदादा साबळे व अन्य मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. सर्वच मान्यवरांनी श्री दिलीप तुकाराम साबळे यांचे भरभरून कौतुक केले. खरोखरच एक योग्य व्यक्ती आपली जबाबदारी अगदी मोठ्या मनाने, पूर्ण निष्ठेने आणि समर्पण भावनेने पार पाडणारे, अशा शब्दात त्यांचा गौरव करण्यात आला. श्री साबळे यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करताना शाळेच्या यशात मागे राहून काम करणारे असे कर्मचारी खरोखरच शाळेचे खरे आधारस्तंभ असतात, असे प्रतिपादन केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुधीर कुमार ओलेकर सर यांनी केलं. सूत्रसंचालन कौशल्याने परिपूर्ण स्पष्ट वाणी आणि सहजतेने कार्यक्रमाला लयबद्धता प्रदान करणारे सुभाष यमगर सर यांनी केलं. तर आभार प्रदर्शन कुमारी पूजा साबळे मॅडम यांनी केले. विद्यालयातील शिक्षक वर्ग उत्तम सूर्यवंशी, प्रताप शेंडगे, सचिन ओलेकर, सौ मीनाक्षी भोसले, सौ विद्या ओलेकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतला. सेवापूर्ती सोहळ्यानंतर भोजनाचे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते. उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती. हा भोजन कार्यक्रम केवळ अन्न व्यवस्था नव्हती, तर एक स्नेहमिलन आणि सामूहिक आनंदाचा उत्सव बनला होता. या कार्यक्रमातून श्री वसंतदादा पाटील विद्यालयाने एक महत्त्वाचा संदेश दिला की शाळेच्या यशात शिक्षक आणि कर्मचारी दोघांचाही तितकाच वाटा असतो. कर्मचाऱ्यांच्या निष्ठेचा सन्मान करणे हे संस्थेच्या संस्कृतीचे एक उत्तम उदाहरण आहे. श्री दिलीप तुकाराम साबळे यांच्या दीर्घ सेवेचा हा गौरव सोहळा चोरोची परिसरातील शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी ठरला असून अशा कार्यक्रमांमुळे कर्मचारी वर्गाला नवीन उमेद मिळते, असं मत उपस्थितांनी व्यक्त केलं. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. आयुष्यामध्ये त्यांनी काय काय गमवलं, त्यापेक्षा कमवलं काय, लोकांचा विश्वास, विद्यार्थ्यांच्या बद्दलची आपुलकी, आणि या शाळेतून ते आज सेवानिवृत्त होत आहेत. ते सेवानिवृत्त होत असताना सुद्धा त्यांनी या गावाच्या दृष्टीनं गावामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचा आदर्श निर्माण करण्याचं काम केलं. त्यांच्या सुवेद्य पत्नी या विद्यमान ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत. ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सर्वच सोयी मिळालेलं आहे. मुली चांगल्या ठिकाणी आहे, मुलगाही आज चांगल्या पद्धतीनं काम करतोय, बऱ्यापैकी सर्व व्यवस्थित चाललेलं आहे. आणि म्हणून जो चांगलं काम करतो त्याला भगवंत हा यश देत असतो, आणि त्यामुळं ते यश हे दिलीपच्या वाटणीला आलेलं आहे. त्यामुळं त्याला पुढील आयुष्यामध्ये ते आज रिटायरमेंट होत असताना आपण म्हणतो रिटायर झालेला आहे असं नाही.
त्याची दुसरी दिनी आतापर्यंत चालू होते आणि त्या विषयामध्ये आज आपल्या गावचे दिलीपदादा साबळे यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यासाठी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या गावचे विद्यमान सरपंच आपले पांडुरंग यमगर शेठ व तसेच दुसरे पाहुणे रमेशदादा साबळे आमचे सर्वांचे मार्गदर्शक, चोरोची विकास सोसायटीचे चेअरमन जनापा ज्ञानू खताळ, गंगाराम विकास सोसायटीचे चेअरमन अविनाश काका, व्हाईस चेअरमन हर्षवर्धन साबळे, आपल्या सर्वांचे लाडके कॉन्ट्रॅक्टदार महादेव यमगर, जितेश यमगर, तिसंगी हायस्कूलचे मुख्याध्यापक आमचे बंधू ब्रह्मदेव सर, कुंडलिक हजारे आणि इथं आता उपस्थित असणारे वसंतदादा विद्यालयाचे माजी शिक्षक, क्लार्क आणि या चोरूची गावातून आलेले सर्व माता भगिनी आणि या हायस्कूलचा स्टाफ, विद्यार्थी आज आपण जे आपल्या गावचे दिलीपदादा साबळे ते अतिशय म्हणजे कधी कोणाला उलट न बोलणारे, अतिशय आपली कामाची जबाबदारी प्रामाणिकपणे आतापर्यंत त्यांनी 30-35-36 वर्ष काही सेवा केली, त्या अतिशय निष्ठेनं कार्यतत्परतेनं आपली सेवा प्रामाणिकपणे केली. तर आज योगायोग मला आज खरोखर अभिमान आणि आनंद वाटतो की त्या चोरूची गावची त्या काळातली दुष्काळाची परिस्थिती बघून माझे वडील मान्य राजारामदादा पाटील यांनी त्या काळात अतिशय संघर्ष करून त्या दुष्काळाच्या काळात 1983ला वसंतदादा विद्यालय म्हणून त्याची स्थापना केली. आज ते लावलेलं छोटंसं रोपटं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. त्यामध्येच आज आपल्या दिलीपदादाची तिथं नेमणूक झाली. मला अभिमान आहे, कारण त्यांना त्या काळात, अलीकडच्या काळात आपण नोकरीच्या बाबतीत बघतोय, नोकरी लागणं एवढं सोपं राहिलं नाही. कारण त्या काळात दिलीपदादासारख्या माणसाला, त्याच्या कुटुंबाला उभा करण्याचं काम माझ्या वडिलांनी आणि माझ्या कुटुंबाने केलं. आज त्यांच्या जीवावर त्यांची मुलं शिकली, त्यांचं कुटुंब उभं राहिलं. आज त्यांची मुलं चांगल्या ठिकाणी शिकलेले आहेत, चांगली नावारूपाला आहेत. तर मी दिलीपदादा व त्यांच्या सुविद्य पत्नी यांना उत्तम आरोग्य लाभो, ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून पाठीमागं जसं झालं पुढं सुद्धा चांगलं काम व्हावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद. आज वसंतदादा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये ज्याचा सेवानिवृत्ती सत्कार आयोजित केला ते दिलीपराव साबळे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी मार्केट कमिटीचे उपसभापती रावसाहेब पाटील आणि कायम सोबत असणारे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष रमेशदादा साबळे, विकास सोसायटीचे चेअरमन जनापा खताळ, गंगाराम सोसायटीचे अविनाश यमगर, आमचे ब्रह्मदेव यमगर सर, हर्षवर्धन साबळे, महादेव यमगर, पटेल साहेब आणि ह्या हायस्कूलचे सर्व माजी मुख्याध्यापक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी. दिलीप काका, मी ह्या शाळेचा विद्यार्थी आहे. दिलीप काका ह्या शाळेत मी शिकून गेलो तर तिने मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलंच आहे. दिलीप काका एक शिपाई असून शाळेची सुरुवाती दिलीप काकापासून किंवा त्या शिपाईपासून होत असते आणि शाळा त्या दिवसाचा शेवटी त्या शिपाईपासून होत असतो. पण प्रत्येक शाळेत लक्ष देणं, मुलांच्याकडे लक्ष देणं, मुलं प्रत्येक घरी गेलेत का आणि त्या पोरांची सोय व्यवस्थित आहे का, हे काम त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं आहे. त्याचबरोबर त्यांचं कुटुंब ते सुशिक्षित, सर्व मुलं सुशिक्षित करण्याचं त्यांना पूर्ण शाळा पूर्ण करून त्यांचं कुटुंब व्यवस्थित राहण्याचं काम जबाबदारी त्यांनी केले. त्यांच्या
उर्वरित आयुष्यासाठी चोरोची गावाकडून आणि आमच्याकडून मनापासून शुभेच्छा. आणि इथं थांबतो. जय जय महाराज. धन्यवाद. आज आपल्या गावचे दिलीपदादा साबळे यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यासाठी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या गावचे विद्यमान सरपंच आपले पांडुरंग यमगर शेठ व तसेच दुसरे पाहुणे रमेशदादा साबळे आमचे सर्वांचे मार्गदर्शक, चोरोची विकास सोसायटीचे चेअरमन जनापा ज्ञानू खताळ, गंगाराम विकास सोसायटीचे चेअरमन अविनाश काका, व्हाईस चेअरमन हर्षवर्धन साबळे, आपल्या सर्वांचे लाडके कॉन्ट्रॅक्टदार महादेव यमगर, जितेश यमगर, तिसंगी हायस्कूलचे मुख्याध्यापक आमचे बंधू ब्रह्मदेव सर, कुंडलिक हजारे आणि इथं आता उपस्थित असणारे वसंतदादा विद्यालयाचे माजी शिक्षक, क्लार्क आणि या चोरूची गावातून आलेले सर्व माता भगिनी आणि या हायस्कूलचा स्टाफ, विद्यार्थी. आज आपण जे आपल्या गावचे दिलीपदादा साबळे ते अतिशय म्हणजे कधी कुणाला उलट न बोलणारे, अतिशय आपली कामाची जबाबदारी प्रामाणिकपणे आतापर्यंत त्यांनी 30, 35, 36 वर्ष काय सेवा केली, त्या अतिशय निष्ठेनं कार्यतत्परतेनं आपली सेवा प्रामाणिकपणे केली. तर आज योगायोग मला आज खरोखर अभिमान आणि आनंद वाटतो की त्या चोरूची गावची त्या काळातली दुष्काळाची परिस्थिती बघून माझे वडील मान्य राजारामदादा पाटील यांनी त्या काळात अतिशय संघर्ष करून त्या दुष्काळाच्या काळात 1983ला वसंतदादा विद्यालय म्हणून त्याची स्थापना केली. आज ते लावलेलं छोटंसं रोपटं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. त्यामध्येच आज आपल्या दिलीपदादाची तिथं नेमणूक झाली. मला अभिमान आहे, कारण त्यांना त्या काळात, अलीकडच्या काळात आपण नोकरीच्या बाबतीत बघतोय, नोकरी लागणे एवढं सोपं राहिलं नाही. कारण त्या काळात दिलीपदादा सारख्या माणसाला, त्याच्या कुटुंबाला उभा करण्याचं काम माझ्या वडिलांनी आणि माझ्या कुटुंबाने केलं. आज त्यांच्या जीवावर त्यांची मुलं शिकली, त्यांचं कुटुंब उभं राहिलं. आज त्यांची मुलं चांगल्या ठिकाणी शिकलेले आहेत, चांगली नावारूपाला आहेत. तर मी दिलीपदादा व त्यांच्या सुविध पत्नी यांना उत्तम आरोग्य लाभो, ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांच्या हातून पाठीमागं जसं झालं पुढं सुद्धा चांगलं काम व्हावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद. आज वसंतदादा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये ज्याचा सेवानिवृत्ती सत्कार आयोजित केला ते दिलीपराव साबळे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी मार्केट कमिटीचे उपसभापती रावसाहेब पाटील आणि कायम सोबत असणारे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष रमेशदादा साबळे, विकास सोसायटीचे चेअरमन जनापा खताळ, गंगाराम सोसायटीचे अविनाश यमगर, आमचे ब्रह्मदेव यमगर सर, हर्षवर्धन साबळे, महादेव यमगर, पटेल साहेब आणि ह्या हायस्कूलचे सर्व माजी उपाध्याय, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी. दिलीप काका, मी ह्या शाळेचा विद्यार्थी आहे. दिलीप काका ह्या शाळेत मी शिकून गेलो तर तिने मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलंच आहे. दिलीप काका एक शिपाई असून शाळेची सुरुवाती दिलीप काकापासून किंवा त्या शिपाईपासून होत असते आणि शाळा त्या दिवसाचा शेवटी त्या शिपाईपासूनच होत असतो. पण प्रत्येक शाळेत लक्ष देणं, मुलांच्याकडे लक्ष देणं, मुलं प्रत्येक घरी गेलेत का आणि त्या पोरांची सोय व्यवस्थित आहे का, हे काम त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं आहे. त्याचबरोबर त्यांचं कुटुंब हे सुशिक्षित, सर्व मुलं सुशिक्षित करण्याचं
त्यांना पूर्ण शाळा पूर्ण करून त्यांचं कुटुंब व्यवस्थित राहण्याचं काम जबाबदारी त्यांनी केली आहे. त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी चोरोची गावाकडून आणि आमच्याकडून मनापासून शुभेच्छा. आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.